तुम्ही बी आपापल्या घरला जावा. इथं कुठं रातभर थंडीत बसणार. रामजी भाऊ, आम्ही जेवून खाऊन आलोय. तुम्ही काळजी करू नका. तुमच्यावर शंका घेऊन आम्ही एक डाव तुमच्या विरोधात गेलो होतो, पण आता आम्ही तुमच्या संघ आहे आणि संघच राहणार आहे. तुम्ही 2 घास खाऊन घ्या, आम्ही आहे इथं. वय रामजी भाऊ, तुम्ही जेवून घ्या. आम्ही समजे इथंच आहोत. जा तुम्ही. चला. दागिने द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. दागिने द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. उभी राहा, उभी राहा. एका चांगल्या बायकोसारखी इथे उभी राहा. आव जरा बरं वाटत नाही. तू मरत जरी असशील ना तरी बी उभं राहायचं. हे घ्या. तुम्ही जेवून घ्या. दागिने द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. दागिने द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. दागिने द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. भाऊजी घ्या, हे घ्या, खाऊन घ्या. ए कुंदन, तुझ्या घराच्या बाहेर जी माणसं उभी आहेत त्यांचं करणार आहेस की नाही? अरे ही जर अशी रात्री सोडत राहिली तर आम्ही काय ऐकून घेणार नाही. त्यांचा गळा त्यांचं तोंड. अरे ओरडू दे, म्या काय करू? अरे मग देऊन टाक ना त्यांचे दागिने. दागिने परत देऊ वय. काय देणार परत? कोणी काय बी करू दे. अरे दे किंवा नको देऊ, अरे पण यांचा असा गोंधळ नकोय आम्हाला. ऐकलो, उद्या संध्याकाळ पाहून समजे गेले पाहिजेत, कळलं का? नाही जाणार. दागिना घेतल्या बिगर आम्ही नाही जाणार. उद्या सांच्याला हे लोक इथून निघून जातील. आता तुम्ही लोक बी जा. चला. दागिने द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. 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 सावकाश सावकाश. आई आई तू ठीक आहेस ना? हा हा ठीक आहे. खा तुम्ही. ठीक आहे बाबा. स्पृश्य समाजात जन्माला येऊन मला काय माहित. नवरा रोज ओरडतो आणि रोज सावतात जेवून झोपतो. भीमाबाई, खाऊन घे. खा ना. नाही, खावा तुम्ही. नाही खा. यात लाजायचं काय? खाओ. सपानच राहिलं की दोघं कधी एकत्र बसून जेवू. ही लोक अस्पृश्य समाजातली आहेत, पण कशी प्रेमानं राहतात. दागिनं द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. दागिनं द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. दागिनं द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. अरे गप्प बसा, गप्प बसा. शांतपणे इकडनं निघून जा. माझ्याकडे दागिनं नाही आहे आणि तुम्हाला विश्वास नसेल ना तर माझ्या घरला जा आणि शोधून काढा. पर तिथं बी तुम्हाला दागिनं नाही मिळणार, कारण माझ्याकडे दागिनं नाहीच आहेत. आणि तरी बी तुम्हाला वाटतं ओरडून दागिनं मिळतील तर ओरडा. मी फौजदार साहेबांनी समजा काही सांगितलंय. आता तेच इकडे येतील आणि तुम्हाला हाक लावतील. या फौजदार साहेब, हे बघा, या माणसांनी कालपासून इथं उभं राहून लय धिंगाणा घातला आहे. आमच्या झोपेचं खोबरं केलंय साहेब. फौजदार साहेब,
यांनी आमच्या आईचे कानातले दागिने घेतलेत. आता ते परत नाही देत आहेत, म्हणून ते परत मिळवण्यासाठीच आम्ही हे समजा करतोय. फौजदार साहेब, हा सर खोटं बोलतोय. मी यांचे दागिने नाही घेतले. तुम्हाला हवं तर माझे किंवा माझ्या घराची तपासणी करू शकता. तुम्ही खोटं नका बोलू. तुम्ही माझं दागिना घेतलं होतं. तूच खोटं बोलतेस. मग फौजदार साहेब, आता तर शेठजीच सांगतील का माझ्या आईचं दागिनं ह्यांच्याकडे कसं आलं. कुंदन, शेठजींनी तर हे सांगितलं की हे दागिने तूच विकलेस. मी कधी ऐकले? मग फौजदार साहेब, आईचं दागिनं चोरल्याच्या आरोपाखाली तुम्ही शेठजीसनी अटक करा. फौजदार साहेब, हे समजा खोटं बोलतायत. शेठजी चोरी बिरी नाही करू शकत. हो फौजदार साहेब, हा खोटं बोलतोय. यानेच मला सकाळी सकाळी येऊन सांगितलं होतं की शेठजी, तुम्ही सोनार आहेत म्हणून तुमच्याकडे आलो. हे दागिने तुम्ही घ्या आणि कुठेतरी विकून टाका. जर माझ्याकडे राहिलं तर नेहमी परत द्यायची भीती असेल. ठीक आहे, मी या दागिन्यांना नेऊन बाजारात विकतो. सध्या तरी तू हे पैसे ठेव. ठीक आहे, जा. धन्यवाद शेठजी. आता याचं म्हणणं नाकारतोय. माझं या दागिन्यांची काही घेणंदेण नाहीये. पर फौजदार साहेब, हे भीमची आई तिच्या मर्जीनं देऊन गेली. ठीक आहे, तुम्ही कोर्टात हे सिद्ध करा आणि आम्ही सांगू का तुम्ही आमच्या गरिबीचा फायदा उचलला. हे पहा कुंदन, जर कोर्ट कचेरीच करायची असेल ना तर मग ठीक आहे, नाहीतर दागिने परत कर आणि प्रकरण संपाव. वय देऊन टाका. मला नकोय दागिने. धन्यवाद फौजदार साहेब. चला. आई, तू हे ठेव, तुझी संपत्ती. आम्ही ठरवलं असतं तर आधीच फौजदार साहेबांकडे गेलो असतो, पण गेलो असतो तर कुंदन काका असं अडकले नसते. कारण आधी दागिन्यांचं भेटणं गरजेचं होतं. आमासने माहित होतं का आमासने सतत इथं बघून तुम्ही वैतागून जाणारच आणि आईचं दागिनं घेऊन बाजारात इकून टाकणार. पण यांनी कुठं बी इकलं असतं तरी पकडले गेले असते. म्हणून जेव्हा शेठ जे दागिने इकाया जात होते तेव्हा फौजदार साहेबांनी त्यांना पकडलं. थांबा, यांची झडती घ्या.
घेऊन चला याला. चल. हे बघा, तुमच्याशी काही शत्रुत्व नाही आहे. हे कार्ड घ्या. तुम्ही बी तुमच्या जगात आनंदी राहा आणि आम्हासनी बी आमच्या जगात आनंदी राहू द्या. चला शेठजी, या लोकांच्या काय तोंडी लागायची. चला की. तुमचे लय आभार. जेव्हा कुंदन काका घराच्या बाहेर जात होते तेव्हाच तुम्ही आम्हासनी सांगितलं का ते कुठेतरी बाहेर जात आहे, आणि त्यामुळेच आम्ही त्यांच्या मागे लागलो. माझ्या नवऱ्यानं याआधी मी कुणाला कुणाचं सामान उचलून आणलंय, लोकांना फसवत होते. पर तुम्हा समध्यांसारखं आपलं सामान मिळवण्यासाठी कोणी बी भांडलं नाही. पर जेव्हा मी रात्रभर तुम्हा समध्यांना थंडीत कुडकुडताना पाहिलं तेव्हा माझ्या आत्म्याचा आवाज आला की तुमचं सामान तुम्हासनी मिळालंच पाहिजे. फक्त सामानासाठीच नाही तर अधिकार आणि हक्कासाठी बी लढायचं असतं. कारण इथं न लढता काही बी मिळत नाही. तुम्ही बी तुमच्या अधिकारासाठी लढा. कारण तुम्ही आवाज उचलला तर कुंदन काका बी सुधरून जातील आणि तुमच्या संग वाईट वागणूक नाही करणार जसं काल रात्री करत होते. प्रयत्न करे आणि आता कदाचित करू बी शकेल. तमा समध्यांचा असा संघर्ष पाहिला तर माझ्यात बी हिंमत आली. तुला माहित आहे भीमा, ही दागिने आहेत ना, माझ्या आईनं मला दिली होती. आणि आज तुझ्यामुळे ही दागिनं मला परत मिळाली आहेत. तर आता यात माझ्या आईची आणि माझ्या पोराची समध्यांची आठवण जुळली आहे. बघ तर, आधीपेक्षा लय देखणी, लय महाग दिसतायत माझं दागिनं. वय ना आई, घालून दाखव की. आई, हे दागिने मला बी जन्मभर लक्षात राहतील. कारण हा आपल्या जीवनातला असा संघर्ष होता ज्यात तू माझ्या संग रात्रंदिवस उभी होतीस. कबीर प्रेम ना चखिया चखिना लिया सा सोने घर का पाहुना ज्यों आया त्यों जा. कबीरा बादल प्रेम का हम पर बरसाई, अंतर भीगी आत्मा
हरि भई लय लय आभार तुमचे. जी साथ दिलात अशी साथ नेहमी द्या. चल भीमाबाई, घरला जाऊया. रामजी, मला बी तू माफ कर. मला हिंसेचा मार्ग निवडला नाही पाहिजे होता. चल. अरे मला काय माहिती की मी पण यात फसणार. महाराज, मला वाटतं देवानं त्या भीमरावला अस्पृश्य जातीत जन्म देऊन लय मोठी चूक केली. अरे त्या अस्पृश्य जातीच्या लोकांना एवढं डोकं येतं कुठून महाराज? वय महाराज, आजूबाजूच्या लोकांमध्ये माझी लई इज्जत गेली. लोक काय म्हणतील? मला एका अस्पृश्य मुलाने भीमरावने हरवलं. आता तुम्ही सगळ्यांनी बुद्धी वापरली नाही तर हेच होणार. आता मलाच काहीतरी करावं लागेल. जा, त्या भीमराव आणि रामजीला सांग त्यांना महाराजांनी बोलवलंय. जशी आज्ञा महाराज. ताई, आता कशी आहे तब्येत तुमची? वहिनी, ते समज सोड. आधी हे सांग, तिथं काय झालं? आत्या, भीमा पुण्यांदा लढाई जिंकून आलाय आणि आईचं दागिने बी परत घेऊन आलाय. माझा भीम हायच गुणी. जिद्दीने जी गोष्ट करल तो ती पूर्ण करूनच राहतो. लय लय अभिनंदन भीम. नाही आत्या, ही माझ्या एकट्याची लढाई नव्हती. ही आम्हा समद्यांनी मिळून लढली आहे. समद्यांचं लय लय अभिनंदन. मंजुळा, वय मी समद्यांसाठी चहा बनवून आणते. हे बघ बाळा, ना मी तुला टोमणं मारित आहे आणि ना म्या तुझी भीमशी तुलना करत आहे. फक्त समजावतो आहे की भीमनं त्याच दागिन्यांनी संघर्ष आणि शांतीनं मिळवलं आणि तू त्यासाठी लढाई, भांडण, हिंसेचा मार्ग स्वीकारत होतास. वय बाळा, शेवटी मला बी हे समजलं की हिंसा केल्याने आपलं फक्त नुकसानच होतं. अन बाळा, कुठल्याच आई बापाला ही गोष्ट नाही आवडणार की त्यांचा पोरगा हिंसेबद्दल काही बी बोलेल. वय बाळा दादा, हिंसेने एक मार्ग कधी कधी साध्य होत बी असेल, पण समस्या कवाच नाही संपत. अय रामजी, अय भीमराव, अरे सातारा सोडून पळाले की काय?
काय झालं? महाराज ना तुम्हा दोघांनी बोलवलाय. का? अरे मला काय माहिती, असेल काही काम.